आज एक कॉमन गोष्ट जी सगळ्यात मी ओव्हरऑल कुठेही फिरताना म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण सगळीकडे मी जे बघतो तर त्याच्यामध्ये आज लोक घरामध्ये गेल्यावर शॉर्ट्स घालतात किंवा बाहेर पण आज कुठे पिकनिकला चालले तर गाडीमध्येही ते शॉर्ट्स घालून बसतायत. तर याच्यामध्ये खूप ही कुणाच्याही लक्षात न येणारी गोष्ट आहे, पण मला ती थोडीशी समजून सांगायची आहे की आपल्या शरीरामध्ये आज माथ्यापासून राशी सुरू होतात तर इथे मेष रास आहे आणि असं करत करत आपला गुडघा हे मकर रास आहे आणि खाली नडगी जो तळपाय आहे तर नडकी गुडघ्याचा आणि तळपायाच्या मधला भाग हा कुंभ रास आहे. तर शनिदेवाचं आधिपत्य असलेल्या या दोन राशी जेव्हा आपण शॉर्ट्स घालतो तर ते दोन्ही ओपन होत आहेत. तर शनी हे दुःख आहे, तर दुःख कधी लोकांना दाखवायचं नसतं आणि जेव्हा आपण शॉर्ट्स घालतोय तर या दोन्ही राशी आपण ओपन लोकांच्या पुढे मांडतोय. तर याच्यामुळे आज तुम्ही भरपूर सुखी असाल आणि तुम्ही एक कृती करताय शॉर्ट्स घालण्याची, ही रेग्युलॅरिटीमध्ये जेव्हा तुम्ही करत जाल तर एक दिवशी तुम्हाला दुःख, दारिद्र्य, कष्ट, शनिदेवाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत याचा सामना निश्चित करायला लागेल. त्यामुळे तुम्ही ट्रॅक पॅन्ट घाला पूर्ण, अजून काही कम्फर्टेबल तुम्हाला असेल, पण शॉर्ट्स हे आयुष्यात वापरणं पूर्णपणे बंद करून टाका. आज दुसरी एक गोष्ट जो विराट कोहली, रणवीर सिंग यांची जी एक दाढीची त्यांचे एक आयडियल समजतात आजचे यंगस्टर्स त्यांना, तर जे दाढीचं प्रमाण जवळजवळ प्रत्येकच मुलगा जो एक वयात टीनेजपासून पुढे चालला आहे तर ते प्रत्येकजण दाढी ठेवायला लागला आहे. तर त्या लोकांना मला एक सांगायचं आहे की आज आपल्या शरीरात सगळीकडे ग्रह विराजमान आहेत, तर गाल जे आहेत हे गाल आपला शुक्रग्रह आहे आणि तिथे आपण केसाला जेव्हा वाढवतोय म्हणजे दाढी वाढवतोय तर केस हे शनी आणि केतूकडे येतात. तर आज हे दोघंही संन्यासी वृत्ती असलेले ग्रह आहेत. आज दारिद्र्य, दुःख या गोष्टी यांच्यावरून बघितल्या जातात. तर शुक्र हे महालक्ष्मी आहे, तर महालक्ष्मी मातेला एक सेलिब्रेशन लागतं, तिला एक तिचं एक स्वागत व्हायला पाहिजे. तर ज्या व्यक्तीने गालावर जिथे आधिपत्य आहे शुक्रदेवाचं, महालक्ष्मी मातेचं, तिथे या संन्यासींना विराजमान करून टाकलंय, तर महालक्ष्मी मातेची कृपा कशी मिळणार आपल्याला? त्यामुळे आज आधीच्या काळी फिमेल्स आज त्याही गोष्टी दिसून येत नाहीत. हिरोईन्स वगैरे असे लाली लावायचे, तर ते जे काय लालिमा लावायचे तर ते शुक्रदेवाला, महालक्ष्मी मातेला तिची कृपा घेण्यासाठी ते खूप फायदेमंद एक उपायच होता तो. तर आज जे यंगस्टर्स दाढी वाढवत आहेत त्यांनी निश्चित, त्यांना समजा आज शुक्रदेव म्हणजे नेम, फेम, कला, प्रेम, भोग, विलास या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतील तर तुम्ही गालावरची दाढी पूर्ण क्लीन शेव करा आणि शुक्रदेवाला आज त्याची कृपा मिळवण्यासाठी हे पहिला उपाय की दाढी न ठेवणं.